राज्याच्या राजकारणात रोजच महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. त्यापैकी एक जी महत्त्वाची घडामोड घडली आहे त्याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत. सचिन अहिर जे आहेत तर ते आज बिनविरोध विधान परिषदेचे उपसभापतीपदी त्यांची निवड झालेली आहे. ठाकरेंचे जे काही आमदार आहेत तर ते शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चांना आता पुन्हा वेग आलेला आहे. त्याबद्दलही आपण चर्चा करणार आहोत. आरक्षण उपवर्गीकरणाचा जो प्रश्न गाजतोय त्यावरही आपण आज अनुभवी पत्रकारांकडून जाणून घेणार आहोत. तर सुरुवात करूयात सचिन अहिर यांच्यापासून. सर, मला सांगा, सचिन अहिर यांची आज उपसभापतीपदी निवड झाली आहे. एकंदरीतच काय राजकारण घडतंय राज्यात? मुळात सचिन अहिर हे चर्चेमध्ये ह्याच्यासाठी आलेले आहेत की ते ठाकरेंना सोडून शिंदेंकडे गेलेले आहेत. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या ते पात्र ठरणार अपात्र ठरणार हे सगळं चालू असताना आज ज्या प्रकारे विधान परिषदेमध्ये त्यांची बिनविरोध निवड झालेली आहे. ठाकरेंनी जो उमेदवार दिला होता त्यांनी माघार घेतली, त्यामुळे त्यांचा बिनविरोधचा मार्ग मोकळा झाला. आणि शिवाय यांच्याकडे संख्याबळ पण नव्हतं, त्याच्यामुळे जरी निवडणूक झाली असती तरी फारसा फरक पडला नसता. या सगळ्या घडामोडींमध्ये महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला जातोय की सचिन अहिर गेल्याने आदित्य ठाकरे जे वरळी मतदारसंघातनं आमदार आहेत ते डेंजर झोनमध्ये आहेत का? कारण की 2019ला त्यांना 64,000 मताधिक्य होतं, ते आत्ता घटून 8,000वरती होतं 2024च्या निवडणुकीमध्ये. तर मग तिथला एक महत्त्वाचा व्यक्ती जाणं हे ठाकरेंच्या राजकारणासाठी धोकादायक आहे का? तर आपण मुंबईतल्या अनेक पत्रकारांशी आम्ही सरकारनं आम्हाला त्यासाठी बातमी पण केली, त्या संदर्भामधले विश्लेषण केलेलं आहे. पण एकंदरीत त्या मतदारसंघाची रचना पाहता आणि एकंदरीत सगळं तिथल्या अनुभवी पत्रकारांशी बोलल्यानंतर असं लक्षात येतं आहे की तिथं अहिर गेल्याने फारसा फरक पडणार नाही. निवडणूक टफ होईल का? तर होईल, कारण की निवडणूक लढण्यासाठी जी संसाधनांची गरज असते ती अहिर यांच्याकडे होती. आणि जी मागच्या वेळी जी निवडणूक झाली होती जी खूप टफ झाली असं आपण म्हणूया, पण एकंदरीत महाविकास आघाडीच्या विरोधातच वातावरण होतं. त्यावेळेस अहिर हे निर्णायक तिथे ठरले होते. मात्र जी महापालिकेची निवडणूक झाली आहे त्या निवडणुकीमध्ये ठाकरेंचे जे 60 आमदार आलेले आहेत ना, ते वरळी, मालाड नगरसेवक जे निवडून आलेत ना ते ह्याच भागातनं आलेले आहेत. त्यामुळं ठाकरेंची इथं संघटना मजबूत आहे. संघटना मजबूत असल्यामुळं आणि जो कडवट शिवसैनिक हा जो शब्द ज्यांच्यासाठी वापरला जातो तो खास या भागातल्या शिवसैनिकांसाठी वापरला जातो, कारण की इथं खूप जुने शिवसैनिक आहेत. शाखा खूप चांगल्या पद्धतीनं इथं चालवल्या जातात, लोकांचे प्रश्न सोडवले जातात. त्याच्यामुळं ठाकरेंना इथं काही धोका तसा या मतदारसंघापुरता तरी तो वाटत नाही आहे. कारण की मनसेचा पण इथे 20,000 मतं ते साधारण प्रत्येक निवडणुकीमध्ये होतात. आणि जे 2009मध्ये जे अहिर निवडून आले होते ते याच कारणाने आले होते की तिथल्या मनसेच्या उमेदवाराचा फटका यांना बसला होता. आणि 2014ला जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये आत्ता जे विधान परिषदेवरती आमदार आहेत शिंदे, त्यांनी पराभूत केलं होतं अहिरांना. अहिरांच्या त्यांच्यामध्ये मला वाटतं दुप्पट मतांचं काहीतरी अंतर असावं, 23,000 हरले होते. अहिरांना 37,000 मतं होती आणि यांना एक 67,000 मतं होती. त्यामुळे ते एवढं अंतर होतं. त्यामुळे अहिरांची जेवढी ताकद सांगितली जाते तेवढी ती ताकद प्रत्यक्षात मैदानामध्ये तरी दिसत नाही आहे. कारण की ते राष्ट्रवादीचे जेव्हा अध्यक्ष होते मुंबई राष्ट्रवादीचे, तेव्हाही राष्ट्रवादीला विस्तार करता आला नव्हता. पण सचिन अहिरांच्या निमित्ताने एक भयगंड निर्माण करायचा, शिवसैनिकांना कन्फ्यूज करायचं की ठाकरेंकडं काही आत्ता भवितव्य राहिलेलं नाही आहे, त्याच्यामुळे तुम्ही कदाचित तिकडे त्यातनंच सुनील शिंदे जे आत्ता विधान परिषद आमदार आहेत ते पण जात आहेत, अशा चर्चा सुरू झालेल्या आहेत. मात्र तिकडं जाऊन त्यांना संधी असेल याची शक्यता आत्ता लगेच दिसत नाही आहे. परंतु आत्ता ज्या प्रकारे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये घडामोडी घडत आहेत ते पाहता संजय राऊत आणि आदित्य ठाकरे सोडून कोणाचीच खात्री देता येत नाही. सर म्हणतायत तसं सचिन अहिर गेल्यामुळे फार फरक पडणार नाही आहे, पण कदाचित सचिन अहिरांसोबत सुनील शिंदे यांच्याही चर्चा सुरू आहे. सुनील शिंदे दुसऱ्या बाजूला सचिन अहिर आणि तिसऱ्या बाजूला मिलिंद देवरा हे 2019ला आदित्य ठाकरेंच्या विरोधात उमेदवार होते 2024ला. तर फक्त 8,000 मतांचा फरक होता मिलिंद देवरा आणि आदित्य ठाकरेंमध्ये. आता मिलिंद देवरा ऑलरेडी एकनाथ शिंदेंसोबत आहेत, ते राज्यसभेचे खासदार आहेत. सचिन अहिर आता इकडे आलेले आहेत, ते उपसभापती आहेत. आता सुनील शिंदे पण जर आले तर आदित्य ठाकरेंना तिहेरी चॅलेंज वरळीमध्ये मिळू शकतं. याबाबत आता मोरे सरांनी काल विश्लेषण केलेलं आहे. मोरे सर पण काल सरकारनामाच्या वेबसाईटवरती तुम्ही वाचू शकता. मोरे सर आपल्याला आणखी सांगतील. रोशन आणि ऋषिकेश म्हणाला की सचिन अहिर
शिंदेसोबत गेल्यामुळे आदित्य ठाकरेंना तसा काही फारसा फटका बसणार नाही. पण मी थोडंसं उलट म्हणतो की सचिन अहिरांचं आपण थोडंसं राजकारण सुरुवातीपासूनचं पाहू. म्हणजे त्यांची सुरुवात कशी झाली आणि ते कसे राजकारणात स्थिरावले. तर साधारणतः त्यांची सुरुवात जी आहे ती कामगार चळवळीतून झाली. म्हणजे मिल कामगार चळवळीचे सुरुवातीला ते पदाधिकारी होते. म्हणजे 90च्या दशकापासून त्यांची सुरुवात झाली. त्यानंतर ते 1999मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर पहिल्यांदा आमदार झाले. त्यांचा मतदारसंघ होता शिवडी. त्याच्यानंतर 2004 ही जी निवडणूक झाली त्या निवडणुकीतही शिवडीमधूनच ते विजयी झाले. ही त्यांची दुसरी निवडणूक होती. तोपर्यंत त्यांनी कामगार चळवळीमध्ये आपला चांगला दबदबा निर्माण केला होता. म्हणजे मिल असेल, डॉकयार्ड असतील, बेस्ट असेल, या कामगार किंवा संघटनांमध्ये त्यांनी स्थिरावले होते चांगले ते. त्यानंतर 2009ची जी इलेक्शन आहे ती त्यांनी वरळी मतदारसंघातून लढली. ही निवडणूक ते ही त्यांची तिसरी निवडणूक होती. या निवडणुकीतही ती विजयी झाले. 2014ला मात्र त्यांचा पराभव झाला. त्यावेळी शिवसेनेच्या सुनील शिंदे जे आत्ता विधान परिषदेचे आमदार आहेत त्यांनी त्यांचा पराभव केला होता. दोघांमध्ये फारसं अंतर नव्हतं. पण असं मतदारसंघाची पुनर्रचना झाल्याचा फटका अहिर यांना बसला होता खरं तर. कारण त्यांचं शिवडीमध्ये सलग 2दा निवडून येणं हे केवळ फक्त राष्ट्रवादीचं तिकीट होतं किंवा घड्याळ चिन्हावर ते निवडणूक लढले म्हणून ते विजयी झाले असं म्हणता येणार नाही. त्यांनी त्या भागामध्ये कामगार चळवळीमध्ये किंवा फक्त कामगार चळवळीच नाही तर इतर ज्या आंबेडकरी चळवळ असेल किंवा इतर ज्या स्थानिक लेवलला संघटना आहेत त्यांची जी संकल्प दहीहंडी विसरून चालणार नाही तिथंही त्यांनी त्या माध्यमातून कार्यकर्त्यांचं एक मोठं संघटन त्या माध्यमातून त्यांनी केलेलं आहे. त्यामुळे फक्त राष्ट्रवादीच्या तिकिटावर त्यांनी निवडणूक लढली म्हणून शिवडीमधून विजय झाला असं नाही. ते स्वतःची ताकदही त्यांची त्या भागामध्ये अजूनही आहे. 2014मध्ये पराभव झाला असला तरी 2019 पर्यंत ते राष्ट्रवादीत होते. त्यानंतर ते शिवसेनेमध्ये दाखल झाले. आता तुम्ही हे इथून पुढं महत्त्वाचं आहे की आदित्य ठाकरे यांना वरळीमधून 2019मध्ये उमेदवारी मिळाली शिवसेनेची. पण त्याच्यासाठी त्यांना सचिन अहिर यांना आपल्याकडे घ्यावं लागलं. मी हे घ्यावं लागलं असं का म्हणतोय कारण सचिन अहिर हे त्या भागातले एक महत्त्वाचे नेते होते आहेत आणि यापुढेही राहतील. त्यामुळेच आदित्य ठाकरेंना सचिन अहिर यांना आधी आपल्याकडे घ्यावं लागलं आणि तिथून मग त्यांना उमेदवारी शिवसेनेने दिली आणि ते 2019ला सचिन अहिर आल्यानंतर त्यांना जवळपास 90,000च्या जवळपास मतं मिळाली होती आणि विरोधी पक्षांकडे तिथे चांगला उमेदवारही नव्हता. 2024ची निवडणूकही महत्त्वाची झाली. त्यावेळी शिवसेनेत फूट पडली होती. त्यामुळे ही निवडणूक खरं तर महत्त्वाची होती. इथे सचिन अहिर यांची भूमिका पुन्हा महत्त्वाची ठरली किंवा त्यांचं जे संघटन होतं कामगार चळवळीतला त्यांचा जो दबदबा होता. कारण वरळी आणि त्या भागामध्ये बऱ्यापैकी मिल किंवा या चळवळीमध्ये अहिर यांनी काम केल्यामुळे त्यांचा तिथल्या भागातील कामगारांवरती पगडा आहे. तिथं भाऊ म्हणून त्यांना ओळखलं जातं. त्यामुळं 2024च्या निवडणुकीत जरी शिवसेना फुटली असली तरी आदित्य ठाकरे काहीसे वरचढ ठरले. त्यामागं अहिर यांची रणनीती ही महत्त्वाची मानली जाते. म्हणजे केवळ कट्टर शिवसैनिक किंवा आदित्य ठाकरे किंवा ठाकरेंचा चमत्कार किंवा असं ज्या काही गोष्टी तुम्ही म्हणाल काही म्हणा पण अहिर यांची तिथे भूमिका महत्त्वाची होतीच. आता अहिर शिंदेकडे गेल्यामुळे 2019ची निवडणूक आदित्य ठाकरेंना जड जाणार का तर याचं उत्तर मी हो असंच देईन. जरी सुनील शिंदे ठाकरेंसोबत राहिले तरी त्याचा फारसा कारण सुनील शिंदे हे कडवट शिवसैनिक आहेत. ते ठाकरेंसोबत राहतील का तर माझ्यासारख्या पत्रकाराला वाटतं की ते कदाचित राहतील. जरी सगळे म्हणत असले की आता कोणाचीच गॅरंटी देता येत नाही पण सुनील शिंदेंचं सुरुवात बाळासाहेब ठाकरेंपासूनचं त्यांचं राजकारण आहे किंवा ते कडवट शिवसैनिक म्हणून ते ओळखले जातात. आपण असं म्हणू की ते ठाकरेंसोबत राहिले तरी अहिर सोडून गेल्यामुळे किंवा अहिर नसल्यामुळे ते थोडाफार दमछाक होणार आहे आदित्य ठाकरेंची. आता दुसरी गोष्ट की शिंदेकडून कोण उमेदवार असणार. सध्या अशी ही चर्चा आहे की
आदित्य ठाकरेंना शह देण्यासाठी किंवा ठाकरेंना घरातच शह देण्यासाठी अहिर यांना शिंदेंनी हाताशी घेतलंय आता, आणि अहिर यांना उमेदवारी मिळेल अशी ही एक चर्चा आहे. किंवा दुसरा उमेदवार शिंदेंकडे तिथं तसं आत्ता कोणी दिसत नाही, कारण मिलिंद देवरांना मागच्या वेळेस उमेदवारी दिली होती, त्यांनी चांगली लढत दिली होती. ते आता ना खासदार आहेत राज्यसभेचे, त्यामुळे सध्या तरी शिंदेंकडे तिथं मातब्बर असा दुसरा उमेदवार अहिर यांच्याशिवाय दिसत नाही. त्यामुळे अहिर यांना जर उमेदवारी मिळाली किंवा अहिर हे ठाकरेंच्या विरोधात मैदानात आले तर ही निवडणूक अत्यंत तुल्यबळ होईल. विजय कोणाचा होईल, काय होईल, तिथे आणखी काय, अजून निवडणुकीला 3 वर्ष आहेत, आणखी किती नगरसेवक फुटणार, आमदार फुटणार, हे अजून पुढे आपल्याला कळेलच. पण सध्या तरी आदित्य ठाकरेंचं म्हणजे आमदारकी तिथं धोक्यात येऊ शकते असं मला वाटतं. सचिन अहिर यांच्यामुळं जसा वरळी मतदारसंघात फरक पडेल असं मोरे सर म्हणतायत, त्याचप्रमाणे सचिन अहिर यांच्या उद्धव ठाकरेंची साथ सोडण्यामुळं आपल्याला पुण्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाहीये. सचिन अहिर हे पुण्याचे संपर्क प्रमुख होते मागच्या काही वर्षापासून, आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये संपर्क प्रमुख हे एक मोठं पद आहे, जे मातोश्री म्हणजे उद्धव ठाकरे आणि पुणे जिल्हा या दोन्हीमधलं ते एक दुवा म्हणून, ब्रिज म्हणून काम करतं हे संपर्क प्रमुख पद. मागच्या काही वर्षात सचिन अहिर यांच्यामुळे महापालिकेत जरी फारसा परिणाम जाणवला नसला तरी जिल्ह्यामध्ये ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या तिथे शिवसेनेचा एक आमदार निवडून आलेला आहे, याकडे आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही. सचिन अहिरांचा हात नाहीये, ते त्याची वैयक्तिक ताकद आहे. माझ्या मते जी पुणे जिल्ह्यामध्ये जी ऐतिहासिक पिछाहाट झाली आहे ना, पिंपरी चिंचवड आणि पुण्यामध्ये मला वाटतं एकच नगरसेवक आहे, आणि पिंपरीमध्ये आहे का नाही याच्याविषयी मला तर आत्ता खात्री नाही आहे, तिथं तर नाहीच आहे बहुतेक त्यांचा नगरसेवक. तर त्याच्यामागं सचिन अहिर पण कारणीभूत आहेत, कारण ते मुंबईवरनं कारभार बघत होते. शक्यतो शिवसेनेची कार्यपद्धती अशी असते की त्यांच्या ज्या संघटना आहेत, विविध संघटना, कामगार संघटना असतील, त्यांच्या वेगळ्या काय शाखा असतील, मुंबईतलं शिवसैनिक तयार होतो, तो ज्या भागामध्ये असतो त्या भागातलं संपर्क त्याला दिलं जातं किंवा तो गावाकडे जाऊन लढतो आणि तिथनं आमदार होतो. त्यामुळं ठाकरेंसाठी मुंबई महत्त्वाची आहे, कारण की तिथनं लोक ते तयार करतात. त्यांनी सरळ सचिन अहिरांना एक कामगार संघटनेचं प्रमुखपद पण दिलं, आणि शिवाय पुणे जिल्ह्यासारख्या एकदम मोठ्या जिल्ह्याचं त्यांना संपर्क प्रमुखपद पण दिलं. पण त्या मानाने त्यांना ती कामगिरी करता आली नाही. जर खरंच त्यांची कामगिरी चांगली असती, आपण असं गृहीत धरू की अहिरांचा खूप ताकद आहे, अहिरांचं खूप काम आहे, अहिरांचं एवढं काम होतं, तर मग आदित्य ठाकरेंचं लीड एवढं कमी होतं का व्हायला नव्हतं पाहिजे. कारण की तेव्हा मुळातच ते वातावरणच महाविकास आघाडीच्या विरोधामध्ये होतं, त्याचा फटका त्यांना तिथे बसला. आणि तेच वातावरण असतं तर ह्याला महापालिकेला तिथनं त्यांना तेवढा प्रतिसाद मिळाला नसता. आणि दुसरं म्हणजे शिवसेनेचा फक्त एक नगरसेवक इथं येणं, म्हणजे कधी काळी ते पुणे पॅटर्नमध्ये सत्तेमध्ये होते, इथनं त्यांनी आमदार दिले होते, पिंपरी चिंचवडमध्ये त्यांचा आमदार होता चाबुकस्वार, मग एवढी कामगिरी खालवते. मला वाटतं त्याच्यामागं सचिन अहिर हे जबाबदार असावे. मी तुमच्या मताशी थोडं सहमत नाहीये, कारण जर आपण आकड्यांमध्ये जर यश मोजायला गेलो तर उद्धव ठाकरेंचं तसं राज्यभरात पण त्यांचे आमदार 20च आहेत. त्यामुळे आपण सचिन अहिर यांचं आकड्यात यश मोजायला नको. मागच्या काही काळामध्ये जर उद्धव ठाकरेंचे आपण संपर्क प्रमुख बघितले तर जवळपास 5 पैकी 4 संपर्क प्रमुख हे उद्धव ठाकरेंना सोडून गेलेले आहेत. त्यामध्ये आपण नावं पण सांगू शकतो. नीलम गोरे ज्या 2009 ते 12 संपर्क प्रमुख होत्या, गजानन कीर्तीकर हे 2012 ते 15 या दरम्यान संपर्क प्रमुख होते, अमोल कोल्हे 2016 ते 19 या दरम्यान संपर्क प्रमुख होते, उदय सामंत 2019 ते 20 यामध्ये संपर्क प्रमुख होते, आणि आता सचिन अहिर जे 2022 ते 26 या दरम्यान संपर्क प्रमुख होते. जर आपण ही आकडेवारी बघितली तर आकडेवारीमध्ये कदाचित उद्धव ठाकरेंचा पक्षाला तेवढं यश मिळालेलं आपल्याला दिसत नाहीये. पण जर आपण एक संघटना म्हणून बघितलं तर संघटनेत एक टवटवीतपणा आणायला म्हणा किंवा एक संघटनेत ऊर्जा जी संचारण्यासाठी जो एक माणूस लागतो तिथं सचिन अहिर फिट बसत होते. मग ते मनी पॉवरने असू दे किंवा मसल पॉवरने असू दे, त्यामुळे संघटनेमध्ये संघटना सगळ्यात कमजोर त्या काळात झाली. आता मी जे सांगतो, जर म्हणत असेल आदित्य ठाकरे धोक्यात आहेत किंवा अडचणीत आहेत, ते बिलकुल तसं काहीही नाही. कारण आदित्य ठाकरे तिथं 2029ची निवडणूक चांगल्या मताने जिंकतील असा माझा अजूनही विश्वास आहे. कारण की जर सचिन अहिरचं राजकारण जर आपण बघितलं
तर त्यांचं राजकारणी सुरुवातीपासून बेभरवशाचंच राहिलेलं आहे. कारण की ते काही काळ राष्ट्रवादीत होते, त्यातून नंतर सेनेत आले, सेनेतून शिंदे सेनेत गेले. बरं, शिंदे सेनेत जाताना त्यांना एवढीही औपचारिकता राहिली नाही की सकाळी 11:30पर्यंत ते उद्धव ठाकरेसोबत होते, म्हणजे उद्धव ठाकरेंच्या आमदारासोबत होते, आणि त्यानंतर 11:30ला ते मेसेज करून निघून गेले. याचा अर्थ की ते पदाच्या मोहासाठी निघून गेले हे सगळ्याला लक्षात येतं. त्यामुळं त्याचा निश्चितच परिणाम जाणवतो त्या ठिकाणी. आणि दुसरं म्हणजे उद्धव ठाकरेचा मुंबई आणि मराठवाडा हा आजपर्यंतचा बालेकिल्ला राहिलेला आहे. त्यामुळे त्या बालेकिल्ल्यात मला वाटत नाही की फारसं सचिन अहिर किंवा अजून कुणाला कामगिरी दमदार करता येईल असं मला तरी वाटत नाही सद्यस्थितीत. तिथल्या जर काही गोष्टी आपण इंटरनली बघितल्या तर, आणि त्याचा परिणाम निश्चितच येत्या काळात आपल्याला जाणवायला लागेल. आणि त्यांनी घोषणा केली की जाण्यापूर्वी की मी अजूनही ठाकरेच्या सेनेचाच आहे आणि ठाकरेच्या सेनेतच आहे. त्यामुळे सुद्धा कुठंतरी ते आपल्या ह्याचा बेनिफिट घेऊ बघतायत असं दिसतं सध्या तरी चित्र. संघटना तुम्ही म्हणताय संघटना याच काळात कमजोर झाली, पण सचिन अहिर यांनी काही पक्षप्रवेश पण करून घेतले. सुषमा अंधारेंसारखा पक्षप्रवेश हा सचिन अहिर यांच्या पुढाकारामुळेच होऊ शकला. याकडे आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाहीये. पण एकीकडे सुषमा अंधारेंना जरी त्यांनी आणलं असलं तरी म्हणजे शिंदेंच्या शिवसेनेचे नेते मंडळींमध्ये सध्या चर्चा आहे की जे 6 खासदार फुटले त्याच्यामधल्या संजय दिना पाटील आणि सचिन अहिर यांच्या मैत्रीमुळे खरं तर ते सगळं ऑपरेशन टायगर जे आत्ता महत्त्वाचं घडलं त्याला कुठेतरी सचिन अहिर कारणीभूत आहेत अशी ही चर्चा आहे. दुसरी गोष्ट, हां, ते बक्षीस म्हणून मिळाले. आणि मला असं वाटतं सचिन अहिरनं ते कॉर्पोरेट पॉलिटिक्स म्हणजे कॉर्पोरेट पद्धतीनं पॉलिटिक्सकडे बघत असावेत, कारण ते टप्प्याटप्प्यात त्यांना पुढची पायरी काय असली पाहिजे याचा विचार करून ते खरं तर त्यांचे पक्षप्रवेश झालेले आहेत. म्हणजे ज्यावेळेस त्यांनी पवारांची साथ सोडली आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडे आले त्यावेळेस सुद्धा त्यांनी त्यांचं कारण जसं म्हणजे सचिन सर म्हटले किंवा रोशन म्हटलं की सचिन अहिरांच्या पक्षांतराच्या बाबतीत सांगायचं झालं तर ते न बोललेलं बरं, कारण ते खूप असं काहीतरी त्यांना मिळाल्याशिवाय ते जात नाहीत. म्हणजे आत्ताही काल त्यांनी एक सस्पेन्स क्रिएट करण्याचा प्रयत्न केला की मी कोणताही पक्ष सोडलेला नाही आहे. पण याला तांत्रिकदृष्ट्या हे काल सगळे म्हणजे कायदे तज्ज्ञांनी सुद्धा कालच स्पष्ट केलं. आणि आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्यावेळेस विधान परिषदेत बोलत होते त्यावेळेस त्यांनीही ते स्पष्ट केलं की धनुष्यबाण चिन्हावर ते निवडून आलेत, त्यामुळे कायदेशीररित्या ते अडचणीत येणार नाहीत सचिन अहिर. हा एक मुद्दा झाला. दुसरा मुद्दा हा की जसं रोशन म्हटलं की 4 वर्ष जर तुम्ही एखाद्या जिल्ह्याचे संपर्क प्रमुख आहात तर तिथली तुमची पक्ष संघटना ही विस्तारित झाली पाहिजे, तुमच्या पक्षाचं अस्तित्व हे दिसलं पाहिजे. पण आपल्याला पुणे जिल्ह्यात म्हणावं असं ठाकरेंच्या शिवसेनेचं कधीच प्रतिनिधित्व पाहायला मला तरी कधीच कुठल्याही बातम्यांमध्ये असेल, आंदोलनाच्या स्वरूपात असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये असेल आपल्याला कधीच बघायला मिळालेलं नाही आहे. म्हणजे ठाकरेंना जे मुंबईपुरतं मर्यादित म्हणजे मुंबईपुरता मर्यादित असलेली ठाकरेंची शिवसेना किंवा मुंबईत शिवसेनेला घडवणारे ठाकरे असतील ज्यांचा बालेकिल्ला मराठवाड्यातला एखादा जिल्हा आहे किंवा मराठवाडा आहे, जर त्यांना पश्चिम महाराष्ट्रातल्या पुणे जिल्ह्याचं संपर्क प्रमुख पद मिळतं आहे आणि मग तुमची सीट जेव्हा हिरावली जाते आणि तुम्ही आदित्य ठाकरेंसाठी तुम्ही माघार घेतली किंवा त्यावेळेस तुम्हाला पक्षात घेतलं असं सांगितलं जातं, मग त्यावेळेस तुम्हाला पक्षाने दिलं सुद्धा खूप आहे ना की तुम्हाला एकाच वेळेस इतकी पक्षाने इतक्या संधी दिल्यात. म्हणजे कामगार सेनेचं पद असेल, तुमच्यावरती पुणे जिल्ह्यासारखी संपर्क प्रमुख म्हणून तुमच्याकडे पद म्हणजे ती हे आहे. विधान परिषदेत पण तुमच्या शब्दाला एक मान आहे. म्हणजे अंबादास दानवे, अनिल परवान नंतर सचिन अहिर काय म्हणतात त्याच्याकडे विधान परिषदेत ठाकरेंच्या शिवसेनेकडचं एक महत्त्वाचं नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं. मग हे सगळं असताना जसं ज्या सुषमा अंधारेंना त्यांनी आणलं त्यात सुषमा अंधारेंनी आज असं म्हटलं आहे की अकाउंटेबिलिटी ही पक्षानं तपासली पाहिजे, कारण एकाच व्यक्तीकडे इतकी पदं कशासाठी. म्हणजे आणि मला असं वाटतं ना आपण राऊतांना पण विसरायला नको की राऊतांचा भोंगा हा सगळे विरोधी पक्ष म्हणतात, पण आज राऊतांची भाषा सचिन अहिर यांच्याबद्दल बोलताना अगदी सौम्य होती. म्हणजे सचिन अहिर यांच्याबद्दल त्यांना सल्लासुद्धा दिला की तुम्हाला पक्षाने काय देण्यात कमी केलं होतं, सगळं तर दिलं होतं. म्हणजे जे पवारांचे नाही झाले ते ठाकरेंचे कधी होणार हा जो त्यांचा संशय होता. अगेन याच्यावरती मतभेद असू शकतात, मतांतरं असू शकतात, पण मुद्दा हा येतो ना की
की सचिन अहिर हे प्रत्येक पक्षप्रवेशाच्या आधी कुठे ना कुठे आधीच्या पक्षाचा विश्वासघात करूनच पुढे गेलेत. म्हणजे तुम्ही जे साधायला पाहिजे ना ते साधत असताना सुद्धा तुम्हाला बॅलन्स नाही करतायत का, की तुम्ही 11:30पर्यंत, जसं सचिन सर म्हटले की 11:30पर्यंत तुम्ही दानवेंसोबत असता आणि मग दानवेंना मेसेज करता की अचानक ठरला आणि मी गेलो. हे इतकं साधं सोपं नसतं. म्हणजे मला असं वाटत नाही शाळेतला मुलगासुद्धा याच्यावर बिलीव्ह करेल. पण ठीक आहे, जे राजकारण चाललं आहे फोडाफोडीचं, आणि मग आता पुढे राज ठाकरे जे बंधू आहेत उद्धव ठाकरेंचे, त्यांनी सुद्धा आज खरं तर पत्रकार परिषद घेऊन त्यांनी याविषयीची त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे की जी पक्षीय फोडाफोड सुरू आहे सध्या, म्हणजे फक्त महाराष्ट्रात नाही तर देशातल्या राजकारणावर ते बोललेत. आणि त्यातून त्यांनी थेट शिंदे असतील, म्हणजे शिंदेंची शिवसेना असेल, सचिन अहिर असतील, ओमराजे निंबाळकर असतील, जे ठाकरेंचे 6 खासदार आहेत आणि आत्ताचे हे एक आमदार आहेत, मला असं वाटतं राज ठाकरेंनी खूप स्पष्ट म्हटलं की हे सगळं निमित्त आहे. हे जे सगळं काही घडतं आहे ना ते भाजपकडून घडतं आहे. आणि स्पेशली त्यांचा रोख हा अमित शहांकडे पण असतो की अमित शहा स्वतःची एक टीम तयार करत आहेत. कारण जे कुणी फुटत आहेत ते थेट भाजपात जात नाही आहेत, तर ते वेगवेगळ्या मार्गाने आपापलं एक अस्तित्व निर्माण करत आहेत. म्हणजे कोणी फुटीर गट आहे, कुणी शिंदेंसोबत गेलं आहे, पण ही सगळी तयारी आहे. आणि मग हे सगळं आहे ना हे भविष्यात आपल्याला बघायला मिळणार आहे. म्हणजे आपण आज ज्या सचिन अहिरांना शिंदेंनी हिरो केलं आहे त्यांना झिरो करायला पण वेळ नाही लागणार आहे. म्हणजे सध्याचं राजकारण बघता तुम्हाला जर 2029ला ती जागा भाजपाने सोडलीच नाही, भाजप आणि शिंदेसोबत लढलेच नाहीत, तर तो मतदारसंघ तुम्हाला कसा मिळणार? तुमची तिथली जी सीट आहे, तुम्हाला जर आदित्य ठाकरेंना चॅलेंज करायचं आहे तर ती जागा शिंदेंना मिळणार आहे का? याच्याबद्दल शिंदे आजही नाही खात्रीनं सांगू शकत. त्यामुळे हे सगळं राजकारण आहे ना हे वेगळ्या टोकावर गेलेलं आहे. त्यामुळे आता आपण दिवसेंदिवस ज्यावेळेस या घडामोडींना सामोरं जाऊ तेव्हा आपल्याला कळेल की अजून आपलं महाराष्ट्रातलं राजकारण अजून कुठल्या थराला जात आहे. सगळ्यांनी सांगितलं की उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे किंवा शिवसेना फोडली जाते. कोमल आत्ता म्हटले की अमित शहा शिवसेना फोडतायत किंवा म्हणजे राज ठाकरे बोलले की बाबा फुटीर जे खासदार फोडले त्याच्यामुळे अमित शहांचं एक मोठं राजकारण असू शकतं त्याच्या पाठीमागं. परंतु आपण जर एकंदरीत परिस्थिती पाहिली तर अमित शहा म्हणा किंवा भाजप म्हणा यांनी फक्त ठाकरेंची शिवसेना टार्गेट केली का, हा एक प्रश्न महत्त्वाचा उपस्थित होतो. कारण त्याचं कारण असं की आपण इतर पक्षांकडे जरी पाहिलं तरी पंजाबमध्ये आपचे खासदार फुटले किंवा इतर पक्षांचे पण खासदार फुटत आहेत. परंतु आत्ता राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्षसुद्धा फुटलेला आहे, तर त्यांच्याबाबत पण चर्चा झाली होती. परंतु आत्तापर्यंत कुठलाही त्यांचा आमदार किंवा खासदार राष्ट्रवादी काँग्रेसचा फुटलेला नाही आहे. तर त्यामुळे आत्ता जी परिस्थिती निर्माण झालेली आहे ठाकरेंच्या शिवसेनेबाबतची ते आपण एकंदरीत त्याचा आढावा म्हणजे आपण जर पाहिलं तर ठाकरेंनी पण त्यावरती आत्मपरीक्षण करण्याचं गरजेचं आहे. कारण तो नुसतं आपण म्हणजे भाजपला दोष देऊन किंवा नाही का म्हणजे आत्मपरीक्षण म्हणजे कसं असतं की आपल्याकडे एक मन बघा, ओराले ते कावळे आणि राहिले ते मावळे, हे मन बोलण्यासारखी तितकीशी पुरेसे आहे. परंतु कुठेतरी संघटना का कमी पडते किंवा लोक का सोडून जात आहेत? आजपर्यंत इतके म्हणजे मोठे नेते शिवसेनेत सोडून गेले, परंतु त्यानंतर ठाकरेंनी काय केलं? म्हणजे ठाकरेंनी फक्त त्यांना दोष दिले, शिव्याच दिल्यात ना. त्याच्यानंतर त्यांनी काहीतरी भूमिका घेणं गरजेचं होतं. बाबा आपल्याकडचे नेते मोठे नेते सोडून जात आहेत किंवा मंत्री केलेले नेते सोडून जात आहेत, त्यांना आपण रोखण्यासाठी काही पातळीवर त्यांनी काम केलं का? बरं, त्यानंतर आता आपण जर पाहिलं तर उद्धव ठाकरेंनी सुद्धा हा दौरा केला, तो खासदार फुटल्यानंतर केलेला आहे. त्याच्या अगोदर त्यांनी दौरा केला का? बाबा एक त्या मतदारसंघातली मिटिंग घेतली का? तिथल्या लोकप्रतिनिधींना बोलवलं का? त्यांची चर्चा केली का? तुमच्याकडे काय प्रश्न आहे किंवा काय म्हणजे तुमच्या समस्या आहेत? असं पण त्यांनी कधी म्हणजे दिसून आलं नाही, पाहिलं केलेलं. ठाकरेंची बाजू घेण्याचं कारण नाहीये, पण मुळाचे प्रश्न चुकीचे असं वाटतंय मला. आणि पण फरक हाच आहे ना की शरद पवार यांची राष्ट्रवादी फुटत नाही आणि ठाकरेंची सेना फुटतीये का? कारण ठाकरे भेटतच नाहीत लोकांना. ठाकरे आधी पण नव्हते भेटत, पण आधी आताच भेटतात असं नाहीये. भेटतात न भेटतात हा मुद्दा नाही. आणि दीपक सरांनी जो मुद्दा मांडलेला आहे की ठाकरे बाहेर पडत नाहीत, पण मला फक्त एकच सांगायचं आहे की ठाकरेमुळंच लोकसभेला काय झालं होतं हे त्यांनाही माहीत आहे. म्हणजे की त्यांनी काय चमत्कार घडवला होता. आता विशेषतः उदाहरणच द्यायचं असेल तर मी धाराशिव मतदारसंघातलं उदाहरण देतो. धाराशिवमधल्या साहीही विधानसभा मतदारसंघात त्यांच्या
जवळपास वर्षभर आधी सभा झाल्या होत्या आणि त्याचा परिणाम निश्चितच तिथं जाणवला. त्यामुळेच ओमराजे त्यात मोठ्या फरकाने निवडून आले होते. हे निश्चितच आपल्याला सांगता येईल. ते फिरत नाहीत, नाही फिरत हा म्हणणं उचित ठरणार नाही. शेवटी त्यांच्यामुळं 2004ला उद्धव ठाकरेंची राजकारणात म्हणजे त्यांनी खरं महाराष्ट्राचं राजकारण हे 2004 मध्ये हाती घेतलं. आधी ते काही वर्ष मुंबईचंच राजकारण करत होते. तेव्हापासूनच ते असं म्हणतात की मातोश्रीचं राजकारण हे उद्धव ठाकरेंभोवती तेव्हापासूनच एक कोंडाळं जमा व्हायला सुरुवात झाली. मग तेव्हापासूनच ते त्यांच्यावर आरोप व्हायला पाहिजे होता ना की लोकांना भेटत नाहीत. हे तुम्ही 15 ते 18 वर्ष उद्धव ठाकरेंच्या नावाने मतं घेता, उद्धव ठाकरेंच्या नावावरती तुम्ही निवडून येता, मग आताच हे आरोप का होत आहेत? नाही, आणि जर ते भेटत नसतील आपण असं म्हणत असू ना, तर ते वन ऑफ दी रिझन इतर लोकांसाठी असेल, पण सचिन अहिरांबाबत तर ते रिझन म्हणजे लागूच होत नाही. जो माणूस कायम मातोश्रीवर असायचा, ज्या माणसाला थेट ॲक्सेस होता ठाकरे पिता पुत्रांसोबत, त्या माणसानं म्हणजे त्यांच्याबाबत जे म्हणतो ना ते कॉर्पोरेट पॉलिटिक्स असतं ना, तसं ते प्रोफेशनल पॉलिटिक्स करून ते बरोबर पुढे गेलेले आहेत. त्यामुळे याच्यात आपल्याला ते कारणच नाही धरता येणार की सचिन अहिरांनी हे सगळं का केलंय. तर त्यांना उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचा कंप्लीट ॲक्सेस होता आणि मातोश्रीचाही ॲक्सेस होता. म्हणजे जी इतर ग्रामीण भागातल्या जी आमदारांची खासदारांची जी खंत आहे ना, मला असं वाटतं ती अजिबात सचिन अहिरांची नाही आहे. त्यामुळे आणि आता मला असं वाटतं दुसरं एक आहे की सचिन अहिरांनी ज्यावेळेस उपसभापतीपदाची शपथ घेतली त्यानंतर आपल्याला सकाळ सरकारनामाच्या यूट्यूबवर एक व्हिडिओ बघायला मिळेल, तर तो नक्की बघा की त्यांची निवड ज्यावेळेस जाहीर होते त्यानंतर जे हस्तांदोलन होतं त्यावेळेसचे जे चेहऱ्यावरचे हावभाव असतात ना नेत्यांचे, ते बरंच काही बोलून जातात. ते एकदा बघा. जरी सचिन अहिरला अचानक उपसभापतीपद दिलं असले तरी मात्र शिंदेच्या शिवसेनेत त्याची नाराजी मात्र मोठ्या प्रमाणात आहे हे मात्र जाणवतं. कारण की यापूर्वीचं राजकारण करताना त्यांनी अनेकांना शब्द देऊन इकडून तिकडं बोलवलं होतं. विशेषतः नीलम गोऱ्हेचा प्रवेशच काही अटीवर आणि काही शर्तीवर झाल्याची चर्चा मात्र मोठ्या प्रमाणात प्रसारमाध्यमात आहे आणि त्यांना उपसभापतीपद सोडून आणि विधान परिषदेचं सदस्य घेऊन ठाकरे सेना सोडून त्यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. त्याच वेळेस त्यांना पुढं उपसभापतीपद देण्याचं आश्वासन दिल्याचीही चर्चा रंगलेली आहे. त्यामुळे त्यांची नाराजी असणे स्वाभाविक आहे. त्याशिवाय 3-4 नावंही चर्चेत होती. नाराजीचा फटका बसलाय. सातारचा जो तुषार जोशीच्या निलंबनाचा आदेश दिला होता त्यांनी, त्याचा कदाचित त्यांना फटका बसला असावा. नाही, अगदी बरोबर आहे. 1-2 गोष्टीचा फटका निश्चितच बसलेला आहे. परंतु कालपर्यंत ते 11:30 फॉर्म भरण्याची तयारी त्याही करत होत्या. त्याच्यामुळं कदाचित त्यांचाही नाराजीचा फटका येत्या काळात बसू शकतो. त्यामुळं येत्या काळात काय घडामोडी घडणार किंवा काय करणार हे पाहणं निश्चितच औत्सुक्याचं ठरेल. महत्त्वाचा मुद्दा याच्यामधला काय माहिती, आपण ठाकरेंवरती बोलतोय तर माझ्या निरीक्षणामध्ये असं आहे की ठीक आहे, ठाकरेंकडे वक्तृत्व नव्हतं यापूर्वी, म्हणजे त्यांना तेवढं ते पट्टीचे वक्ते नाही आहेत राज ठाकरेंसारखे, बाळासाहेबांसारखे, पण त्यांच्याकडे संघटना होती. ती संघटना फक्त आता ना मुंबईपुरती उरलेली आहे, बाहेर त्यांच्याकडे संघटना उरलेली नाही आहे. ते जेव्हा बाहेर गेले होते खासदारांच्या प्रत्येक मतदारसंघामध्ये जाऊन त्यांनी मेळावा घेतला, त्यांना प्रतिसादही चांगला मिळाला. आणि महाराष्ट्रामध्ये शक्यतो काय होतं की ज्यांच्या विरोधात फुटलेत त्यांना सहानुभूती मिळते. ती ठाकरेंना सहानुभूती मिळालेली आहे, पण हा 3 वर्षाचा कालावधी आहे. या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये ती सहानुभूती तुम्ही किती टिकवणार? त्यासाठी तुमच्याकडे पक्ष संघटना असणं, संघटनात्मक बांधणी असणं गरजेचं आहे. आणि ती बांधणी मला म्हणजे आत्तापर्यंत तरी ह्या मतदारसंघामध्ये दिसत नाही आहे. कारण की हा मुद्दा सतत पेटता ठेवणं आणि निवडणुकीसाठी जी तुमच्याकडे संघटना आणि जी ताकद लागते कार्यकर्त्यांची ती कमजोर झालेली आहे. जर हे 3 वर्षामध्ये ती उभी नाही केली ना तर महाविकास 2024ची जी लोकसभा झाली होती त्याच्यामध्ये 2 फॅक्टर महत्त्वाचे ठरले होते, पक्ष फोडणं आणि दुसरं म्हणजे संविधान बदलाचा नॅरेटिव्ह. याच्यामुळं ते निवडणूक फिरली होती आणि जरी यंत्रणा नसली तरी उत्स्फूर्त पद्धतीनं मतदान झालं, ठाकरेंना सहानुभूतीचा फायदा झाला. आणि जर तीच आता सहानुभूती जर कायम नाही राहिली आणि त्यांच्याकडे संघटना नसेल आणि महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादीचं विलिनीकरण होतंय नाही होतंय, ह्या जरदरच्या गोष्टी आहेत. जर ह्या जर नाही झालं तर त्याचा फार मोठा फटका बसेल. त्यामुळे ठाकरेंनी 3 वर्षामध्ये संघटना उभी करणं याला प्राधान्य देण्याची मला तरी गरज वाटते. कारण की नेते येतात जातात, मात्र संघटना तुम्हाला
विजयापर्यंत घेऊन जाते आणि ती संघटना आता त्यांच्याकडे नाही आहे. 24चा आणखीन एक मुद्दा होता, त्याच्यामध्ये काँग्रेस त्यांच्यासोबत होती आणि काँग्रेसची जी मुस्लिम मतं होती ती सुद्धा त्यांच्यासोबत आलेली, त्यामुळे चमत्कार वगैरे काही नव्हता. तो सगळा हा जे काही नरेटिव्ह सेट झालेला होता त्याच्यात भाजपची मोठी चूक म्हणावी लागेल, कारण त्यांच्याच खासदाराकडून तो 400 पार केल्यानंतर संविधान बदलू हे लोकांच्या डोक्यात बसलं आणि मग लोकांना वाटलं अरे खरंच हे बदलतात की काय संविधान, त्यामुळं लोकांनी विरोधात मतदान करायला सुरुवात केली. त्यात काँग्रेससोबत असल्याने ती मुस्लिम मतं पडली आणि या सगळ्यामुळं ठाकरेंचे खासदार मला वाटतं मोठ्या प्रमाणात निवडून आले. साधी काँग्रेसची गोष्ट घ्या ना, मागच्या 2019च्या निवडणुकीला काँग्रेसचा एक खासदार होता, ते 13वरती गेले का? कारण हेच नरेटिव्ह सेट झाले त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये मराठा आरक्षणाचा फायदा झाला त्याच्यामध्ये त्या कालावधीमध्ये. दुसरी गोष्ट म्हणजे सचिन आहेरचं जे आपण म्हणतोय ते सगळे तुम्ही एवढा मास्टर माइंड असताना, तुम्ही सगळी यंत्रणा ते सगळे लावत असताना त्यांना कुठं लावलं तुम्ही कामाला? वरळीमध्ये, जो तुमच्या घरातला उमेदवार त्या ठिकाणी, असं म्हणायचं का मग? त्यामुळे ठाकरे मुंबई, ठाकरे सगळं ते तिथल्या लोकांची कामं होतात, त्या वरळीतल्या शाखा सगळ्या व्यवस्थित आहे, त्या नगरसेवकांची कामं होतात, मग कशामुळे का असं म्हणायचं का आपण ह्या की तिथलचा उमेदवार आहे, घरचा उमेदवार निवडून आणायचा, मग ही कामं बाहेरची का नाही होत? हा प्रश्न निर्माण होतो ना. तर एकंदरीतच विधान परिषदेचं उपसभापतीपद असेल किंवा आदित्य ठाकरेंचं वरळी मतदारसंघातलं भविष्य असेल, या सगळ्या बाबींवर आपण चर्चा केलेलीच आहे. पण अजून एक मुद्दा आहे जो सध्या गाजतोय, तो आहे आरक्षण उपवर्गीकरणाचा. त्या मुद्द्यावरूनही आपण आज सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. सर, काय मुद्दा आहे हा? अनुसूचित जाती आणि जमातींमधला म्हणजे SC ST आरक्षणामधला जो उपवर्गीकरणाचा मुद्दा आहे, हा सध्या महाराष्ट्रामध्ये चर्चेत आहे. म्हणजे आता पक्ष फुटाफुटीचे आणि बाकी सगळ्या राजकीय बातम्या सुरू असतानाच हा एक महत्त्वाचा मुद्दा सध्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. या संदर्भामध्ये कालच मुंबईमध्ये एक मोठा मोर्चा झाला. आंबेडकरी जनता सगळी रस्त्यावर उतरली होती या विरोधामध्ये. मेट्रो सर्कल ते आझाद मैदान असा हा मोर्चा निघाला होता. हजारोच्या संख्येने लोक त्यामध्ये सामील झाले होते. नेमका आकडा असा आत्तापर्यंत कळालेला नाही की साधारण म्हणजे किती लोक असू शकतील त्याच्यामध्ये, पण हजारोच्या संख्येने आणि मोठ्या प्रमाणावर तिथं निळे झेंडे घेऊन लोक सगळे मोर्चामध्ये सहभागी झाले होते. म्हणजे भर पावसामध्ये सुद्धा लोकांनी हजेरी लावली होती. हा त्याच्यातला एक महत्त्वाचा भाग आहे. बरं, हे सांगण्यामागचं पण हेच कारण आहे की लोक एवढ्या उत्स्फूर्तपणे त्या ठिकाणी आले कारण तो इतका संवेदनशील मुद्दा असला आहे की त्याच्यात कालच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर विधानसभेमध्ये चर्चासुद्धा घडून आली. आता मोर्चाचा विषय किंवा थोडासा एक आरक्षण उपवर्गीकरणाचा मुद्दा काय आहे हे जर पाहायचं झालं तर सुप्रीम कोर्टानं 1 एप्रिल 2024 एक आरक्षणाच्या उपवर्गीकरणासंदर्भात म्हणजे देश पातळीवरच एक महत्त्वाची सूचना केली होती की आरक्षणाचं SC STचं ॲक्च्युली विषय असा आहे की SC STचं जे आरक्षण आहे हे मुळात सुरुवातीपासूनच घटनेमध्ये इन्क्लूड होऊन आलेलं आरक्षण असल्यामुळं, शेड्यूल कास्टचं आरक्षण असल्यामुळं त्याच्यामध्ये फक्त केंद्र सरकारलाच हस्तक्षेप करण्याचा अधिकार असल्याचं आत्तापर्यंतचा सगळा सुप्रीम कोर्टाचे काही डिसिजन्स आणि या सगळ्यांमध्ये समोर येत होतं. परंतु आत्ता रिसेंटली 2024 जे सुप्रीम कोर्टानं सांगितलं त्यानुसार त्यांनी असं म्हटलं कोर्टाने की याच्यामध्ये ज्या पद्धतीने सध्या OBC उपवर्गीकरण आहे, म्हणजे अबकड अशा पद्धतीचं जे एकूण 27% OBCच्या उपवर्गीकरण करण्यात आलं आहे, त्याच पद्धतीनं SC ST म्हणजे अनुसूचित जाती आणि जमातींमध्ये सुद्धा उपवर्गीकरण करण्याचा अधिकार हा राज्यांना असल्याचं सुप्रीम कोर्टानं म्हटलं. सुप्रीम कोर्टानं फक्त ही एक सूचना केली, म्हणजे हे काही असं कंपल्शन केलं नाही कुठल्या राज्यावर की बाबा तुम्ही याच्यामध्ये उपवर्गीकरण करणं गरजेचं आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये एक थोडीशी परिस्थिती अशी निर्माण झाली की SC समाजामध्ये ठराविक विशिष्ट जातीच्या लोकांना याचा जास्त फायदा मिळतो आणि त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये थोडीशी एक म्हणजे विकासाची किंवा थोडं पुढं जाण्याची संधी जास्त त्यांना उपलब्ध झाली आणि त्या तुलनेमध्ये बाकीच्या लोकांना संधी कमी निर्माण झाली अशा पद्धतीचा एक दावा करण्यात आला. त्याच्यानंतर दावा करण्यात आला आणि त्याला राज्यातल्या फडणवीस सरकारने थोडंशी त्या बाजूनं झुकतं माप दिलं होतं. त्याच्यामुळं आणि त्याच याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाचा ती सूचना आल्यामुळं याला बळ मिळालं महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये उपवर्गीकरणाच्या चर्चेला सुरुवात झाली. आता याच्यामध्ये प्रामुख्यानं वादाचा महत्त्वाचा मुद्दा असा आहे
की ह्याच्यामध्ये मातंग समाज एस सी कॅटेगरीमध्ये जो येतो त्या समाजाने याच्यामध्ये असा दावा केला किंवा आरोप केला की जो बौद्ध समाज आहे, म्हणजे जो पूर्वीचा महार समाज होता, जो आता बौद्ध किंवा नवबौद्ध म्हणून ओळखले जातात, तर या लोकांना एस च्या 13% आरक्षणामध्ये सगळ्यात जास्त फायदा मिळालेला आहे. आता त्याच्यातला विषय पण असा आहे की त्याच्यामध्ये लोकसंख्येचा मुद्दा असतो किंवा या सगळ्या गोष्टी आहेत. आणि प्लस काही गोष्टी अशा आहेत की पुढं जाण्यासाठी म्हणून तुम्ही काय इन्स्पिरेशन आणि सगळ्या गोष्टी करून ते मिळवलं, अशा पद्धतीचा दावा आंबेडकरी जनतेकडून सुद्धा केला जातो. तर एकंदरीतच राज्यात गाजत असलेल्या सगळ्या राजकीय घडामोडींवर आपण अनुभवी पत्रकारांची मतं जी तर ती जाणून घेतली आहे. तर दर सोमवारी, बुधवारी आणि शुक्रवारी ही चर्चा आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत राहू. तुम्हाला जर ही चर्चा पाहायला आवडत असेल तर सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका.